नमस्कार, हॅलो. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आय एम सॉरी, मी थोडे दिवस गायब होते. रिव्ह्यूज माझे आले नाही. मी काही पर्सनल कारणास्तव बिझी होते. परंतु आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे गेम चेंजर ह्या सिनेमाचा रिव्ह्यू. तर हा सिनेमा कसा आहे, त्याच्यात चांगल्या गोष्टी काय आहेत त्या पाहूया, त्यांच्यानंतर निगेटिव्ह गोष्टी काय आहेत ह्या समजून घेऊया. ह्या सिनेमाची स्टोरी मी रिव्हील करणार नाही आहे, कारण स्टोरी कळली तर तुम्हाला पूर्ण सिनेमाच कळेल, जे मला रिव्हील करायचं नाही आहे. तर येऊया गेम चेंजर ह्याच्या पॉझिटिव्ह पॉईंट्सकडे. पहिली गोष्ट म्हणजे रामचरण, ग्लोबल स्टार रामचरण ह्यांनी चांगली ॲक्टिंग केलेली आहे. त्यांचा डबल रोल आहे, दोन्ही रोल त्यांनी चांगले पटवलेले आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच शंकर यांचं निर्देशन, जे इंडियन 2 या सिनेमामध्ये बारगळलं होतं असं मला वाटतं. तर ते ह्या सिनेमामध्ये त्यांनी सुधारायचा प्रयत्न केलेला आहे, तो गेम चेंजरमध्ये दिसतोय. त्यानंतर हा जो सिनेमा आहे हा सेकंड पार्टमध्ये जेव्हा त्याची फ्लॅशबॅकमध्ये स्टोरी दिसते, त्यानंतर हा सिनेमा उलगडत जातो आणि तो आपल्या ऑडियन्सपर्यंत पोचायचा किंवा त्यांना अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतो. या झाल्या पॉझिटिव्ह गोष्टी. हा सिनेमा हा टिपिकल शंकर यांचा 90s मधला जो सिनेमे असायचे तशा टाईपचा हा सिनेमा आहे, परंतु हा सुसह्य आहे बऱ्यापैकी. ह्यामध्ये तुम्ही म्हणाल तर एक पॉलिटिक्स, ड्रामा, ॲक्शन आणि थोडंसं थ्रिल ह्याचा कंबाईन हा असा सिनेमा आहे. तर आता ह्याच्यात निगेटिव्ह पॉईंट्स बघायचे झाले तर याच्यामध्ये कियारा अडवाणी ही शोभेची बावली आहे, परंतु तिच्या तिच्या एका वाक्यामुळे हिरो बदलतो. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट, पण ती शोभेची बावली आहे ही निगेटिव्ह गोष्ट आणि ठराविक काळापुरतीच सिनेमात दिसते. त्यानंतर या सिनेमाची गाणी आहेत, ती अवॉइड केली असती तरीही चालली असती, जी मध्ये मध्ये येतात. फक्त त्याच्यात फ्लॅशबॅकमधलं जे गाणं आहे एकच, ते व्यवस्थित स्टोरीला धरून आलेले आहे. बाकी सगळी गाणी नसती तरीही चालली असती. ओके. त्याच्यानंतर काही काही ठिकाणी यातलं जे विलन आहे ते एस जे सूर्या हे थोडेसे हास्यास्पद झालेले आहेत, तर त्यांना अजून थोडंसं स्ट्रॉंग दाखवता येऊ शकलं असतं असं मला वाटतं. सो ह्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ज्या अवॉइड करण्यासारख्या सुद्धा आहेत. सो ह्या निगेटिव्ह गोष्टी अवॉइड केल्या तर हा सिनेमा बऱ्यापैकी सुसह्य आहे, वन टाईम वॉच आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर नक्कीच एन्जॉय करू शकता. तुम्ही जर प्लॅन करताय की मला फॅमिलीबरोबर बाहेर जायचं आहे सिनेमा बघायला, तर हा सिनेमा नक्कीच तुमच्यासाठी एक पर्याय होऊ शकतो. या सिनेमाला मी ॲव्हरेज रेटिंग देणार आहे, 5 पैकी 2.5 स्टार. वन टाईम तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. हिरो वर्सेस विलन अशी जेव्हा स्टोरी दिसायला लागते, त्यानंतर आपण एंगेज होत जातो. ओके. सो तुम्ही जर हा सिनेमा पाहिला आहे तर तुमचा काय रिव्ह्यू आहे, तुम्हाला कसा वाटला, नक्कीच मला कळवा. थँक्यू सो मच.